तर बघा आता आपण 8वी पंचवार्षिक योजना सुरू करतोय. 8वी पंचवार्षिक योजना जी आहे त्याच्यापासून थोडा आपला जो अप्रोच आहे इकॉनॉमीचा तो चेंज झालेला आहे. 1991 ची जी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आली होती त्यामध्ये आपण उदारीकरण, खासगीकरण या गोष्टी सुधारल्या होत्या, स्वीकारल्या होत्या आणि तत्त्वतः त्या टप्प्याटप्प्याने लागू केल्या. आता आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना बघा जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन जास्त कन्फ्युजिंग नाहीत. तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला उत्तर येणार आहे, वाचलं नसेल तर उत्तर नाही येणार. लॉजिकला पण आहे पण स्कोप तसा पॉलिटी एचआरडी मध्ये कसा आहे तसा कमी आहे GS4 आणि GS1 मध्ये. त्याच्यामध्ये जर वाचलं असेल तर शुअरली उत्तर येईल. त्याच्यामध्ये गंडवण्याचं प्रमाण कमी आहे. गंडवतात कुठं ते तारखामध्ये जर तुमचं रिव्हिजन कमी असेल तर. आता प्रश्नपत्रिका GS2 GS3 साठी का सोडवायच्या तर त्याच्यामध्ये आपलं लॉजिक चांगलं करायचं, सिली मिस्टेक कमी करायच्या आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी जे आपलं लॉजिक आहे ते वापरण्यासाठी. GS1 आणि GS4 च्या ज्या प्रश्नपत्रिका सोडवायचे त्या कंटेंटसाठी सोडवायचे. आता हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत मी ते काय तुम्हाला रेकॉर्ड केलेले आहेत ते अपलोड करून देतो. आता दुसरी गोष्ट काय तर जे बाकीच्या क्लासेसच्या प्रश्नपत्रिका असतील वगैरे काय असेल तर त्या पण सोडवा तुम्ही. जमलंच तर कृष्णा झेरॉक्स. तर त्या कृष्णा झेरॉक्सकडे असे नंबर न लावलेले टेस्ट आहे. जर तुम्हाला आता सुट्टी असेल त्यावेळेस तुम्ही टाइम लावा. दिवसाला 2 प्रश्नपत्रिका, सकाळचं संध्याकाळचं जेवण प्रश्नपत्रिका झाल्याशिवाय सोडवल्याशिवाय करायचंच नाही. तसं जर केलं तर काय होईल, आता प्रश्नपत्रिकेची जी संख्या आहे ती किमान 50च्या पुढे पाहिजे जर तुम्ही पुढच्या वर्षी मध्ये देणार असाल, आणि या वर्षी मध्ये देणार असेल तर 100च सोडवा. प्रत्येक विषयाच्या 20-20 प्रश्नपत्रिका, कारण आपण अभ्यास करतो आणि असा विचार करतो की शेवटी सोडवूया, पण शेवट कधी येत नाही आणि अभ्यास कधी संपत नाही. परीक्षा होईपर्यंत या गोष्टी चालू असतात, मग परत आपल्याला ठरवावं लागतं की पुढच्या वर्षी करूया. मग या वर्षीची पोस्ट तशीच राहून जाते. त्यामुळे ते करा, प्रश्नपत्रिका सोडवल्याचा नक्की फायदा होतो. जरी तुमचा अभ्यास कमी असेल किंवा 2-3 वेळा रिव्हिजन झाले असेल तरी पण सोडवा. अभ्यास आणि प्रश्नपत्रिका सोडवणं ही वेगळी गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा माहीत झाल्या असतील किंवा त्या महत्वाच्या आहेत तर त्यासाठी एक वेगळी वही करा. GS1 साठी वेगळी वही पाहिजे, 2 साठी वेगळी, 3 साठी वेगळी आणि 4 साठी वेगळी. कृष्णा झेरॉक्सला म्हणजे नंबर देतो मी कृष्णा झेरॉक्सचा पण, तर त्याला फोन करा, मी ग्रुपवर शेअर करतो. त्याच्याकडनं मागून घ्या, तुम्हाला जसे पाहिजे जेवढ्या पाहिजे त्या पद्धतीने. पण जर जास्त असल्यासमोर तर जरा बर्डन राहतं सोडवायचं, हे टार्गेट समोर राहतं आणि एवढ्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या की ती उचलता आल्या ना पाहिजेत आपल्याला एकाच वेळेस. यावर म्हणजे 6 महिन्यात, 3 महिन्यात, 3च महिने राहिले आता, तर किमान 100 प्रश्नपत्रिका सोडवलं तर ते चांगलं राहील. 100 दिवस पेक्षा कमी राहिले मेन्सला खरं तर 50 दिवसात. आता आयोगाच्या प्रश्नपत्रिका शेवटी सोडवायच्या, आणि आता तर आयोगाचे प्रश्न सोडवलेले असते तुम्ही टॉपिक वाईज शेवटी सोडवा शेवटच्या महिन्यात. आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडून किती सोडवणार आहे तुम्ही? 2016च्या आधीच्या प्रश्नपत्रिका तशा पण काही कामाच्या नाहीत. 16च्या नंतरच्या प्रश्नपत्रिका थोड्याफार आपले रिलेटेड आहेत. आधीच्या प्रश्नपत्रिका सोडून पण काही जास्त उपयोग नाही. तर आता आपण चालू करूया 8वी पंचवार्षिक योजना. आता 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये परत सत्ता बदल झाला होता. काँग्रेस परत सत्तेत आली होती. पंतप्रधानपदी कोण बसले होते? नरसिंह राव. म्हणजे जी आपली सॅप आहे, सॅप प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्याची जी जबाबदारी होती ती कोणावर होती? आश्वासनं पूर्ण करण्याची नरसिंह रावावर होती. ते 96 पर्यंत सत्तेवर राहिले आणि 96 ला परत अजून आघाडी सरकार आलं. त्रिशंकू अवस्था होती, कोणालाच बहुमत मिळालं नाही. आणि HD देवगौडा, आता हे JDS जनता दल सेक्युलर कर्नाटक मधला स्थानिक पक्ष आहे, त्याचे नेते असणारे HD देवगौडा हे पंतप्रधान झाले होते. तर ते काही काळासाठी अध्यक्ष राहिले. उपाध्यक्ष म्हणून सुरुवातीला प्रणव मुखर्जी आणि नंतर मधु दंड होते. मी तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलं, पण राष्ट्रपती होणारे एकमेव आहेत प्रणव मुखर्जी, ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. आता आपण सुरुवातीलाच काय लिहून गेलंय, 1ली आणि 5वी ते 8वी या यशस्वी योजना आहेत. यशस्वी इन द सेन्स वार्षिक वृद्धी दराचं लक्ष्य आणि साध्य ह्याच्यामध्ये लक्ष्यापेक्षा साध्य जास्त होतं, तर ते लक्षात ठेवा. 1ली आणि 5वी ते 8वी, 5वी 6वी 7वी 8वी ह्या यशस्वी आहेत. त्यानंतर प्रतिमान जे आता प्रतिमान मध्ये जॉन W मिलर आणि राव मनमोहन हे जे प्रतिमान आहे ते लिबरलायझेशनला बळ देणार किंवा लिबरलायझेशन सांगणारं प्रतिमान आहे, मॉडेल आहे.
आपण मागे बघितलंय, ब्रह्मानंद वकील बघितलं, हेराल्ड डॉमर बघितलं, त्याच्यामध्ये गुंतवणूक कुठे करायची ह्याच्यावर प्रश्न होता. आणि आता खर्च, आता जे 90च्या नंतरचे विकसनशील देश आहेत ते खर्च कशावर करणार आहेत सगळ्यात जास्त? ऊर्जेवर करणार आहेत. आजपर्यंत सगळ्यात जास्त खर्च कशावर होतो आपला? ऊर्जेवर होतोय. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त खर्च ऊर्जेवर होण्यास सुरुवात झालेली आहे. मानव विकास आणि मनुष्यबळ विकास ह्याच्यामध्ये बऱ्याच योजना ह्या मनुष्यबळ विकासाच्या आल्या. 95 मध्ये तर एनएसएपी सारख्या बऱ्याच सामाजिक विकास योजना, 5 योजना होत्या एनएसएपी. आपण पुढे बघतोय ते नॅशनल सिक्युरिटी सोशल असिस्टन्स प्रोग्राम एनएसएपी 1995 चा. आता 73वी घटना दुरुस्ती यावेळेस करण्यात आली आणि पंचायत राज नावाने नवीन भाग 9 आणि 74व्या घटना दुरुस्तीने नवीन भाग 9 हा घटनेत समाविष्ट झाला. ह्याच्यामध्ये डिसेंट्रलायझेशन झालं, सत्तेचं असेल किंवा कार्यक्रमांचं असेल, सगळ्या गोष्टींचं डिसेंट्रलायझेशन झालं. त्यामध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या घडल्या त्यामध्ये पण आपण बघूया. आता जॉन डब्ल्यू प्रतिमान आहे ना, तिथं असं डॅश करून लिहा यांना की निर्यात प्रधान म्हणजे एक्सपोर्ट ओरिएंटेड ग्रोथ पॉलिसी म्हणतात त्याला, एक्सपोर्ट ओरिएंटेड तिथंच लिहून घ्या. निर्यात प्रधान वृद्धी धोरण मराठीत जर म्हणायचं म्हणलं तर एक्सपोर्ट ओरिएंटेड ग्रोथ पॉलिसी, इंग्लिश मध्ये लक्षात ठेवलेलं जास्त चांगलं. परिशिष्ट 11 आणि ही जी घटना दुरुस्ती आहे 73वी ती 24 एप्रिल 1993 पासून लागू करण्यात आली होती. चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती कधी लागू झाली तर 1 जून 1993 पासून. आता हे 24 एप्रिल हा दिवस महत्वाचा आहे. हा काय म्हणून साजरा करतो आपण अजूनही? पंचायत राज दिन. 24 एप्रिल पंचायत राज दिन का साजरा करतोय? 24 एप्रिल 1993 ला ग्रामीण भागासाठी जे पंचायत राज आहे भाग 9 मधला ते लागू करण्यात आलं होतं. 24 एप्रिल पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातोय. तर त्यामध्ये महत्वाच्या काय गोष्टी आहेत तर 1993 ला निर्गुंतवणूक म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट कमिटी बसली होती. 2020च्या मुख्याला प्रश्न आला होता की निर्गुंतवणूक आयोग कधी स्थापन झाला. आता त्याचे अध्यक्ष कोण होते? आता कमिशन आणि कमिटी ह्याच्यामध्ये फरक आहे. ज्यावेळेस कमिटी विचारला असेल, कमिटी म्हणजे समिती, कमिटी असेल तर कोण? रंगराजा. आता कमिशन मध्ये जे व्ही रामकृष्ण वगैरे आहेत, आर एस पाटील आहेत, तर ते कमिशन असा प्रश्न आला तर तिथं ते बघायचं. कीवर्ड महत्वाचा आहे. तर निर्गुंतवणूक समिती जी होती 1993 ला त्यामध्ये संरक्षण आणि ऊर्जा सोडून खासगीकरणाकरता निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला पाहिजे असं त्या समितीनं सांगितलं. आणि जो निर्गुंतवणूक आयोग स्थापन झाला तो जी बी रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 1996 ला स्थापन झाला होता. डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन. 1992 ला सिट्रा योजना आली होती. सिट्रा आपल्याला माहिती आहे की ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारे पुरवण्यासाठी त्याच्यामध्ये सबसिडी दिली जायची. त्यानंतर हे एमपी लाड जो कार्यक्रम आहे खासदारांसाठी होता 23 डिसेंबर 1993. हे तारीख लक्षात ठेवा. 23 डिसेंबर पण तेवढंच महत्वाचं आहे कारण हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आहे. तुमच्या गावागावात जर बघितलं असेल तुम्ही किंवा पुण्यात पण बघा, तुम्हाला बसवर दिसत असेल की आता आधी लिहायचं खासदाराच्या विकास निधीवरून, आता लिहितात की जनतेच्या सेवेतून जनतेच्या सेवकाकडून असं लिहिलेलं असतं. जरा वेगळा टॅगलाईन्स बदललेले आहेत. किंवा तुम्ही गावाकडे बस स्टॉप बघा, मंदिरं बघा, सगळ्यात जास्त मंदिरं आणि जे काही धार्मिक स्थळ आहेत, प्रार्थना स्थळ वगैरे बांधली जातात या निधीतून. तर हा निधी सुरू करण्यात आला 5 कोटी रुपये प्रतिवर्ष. पण ती परत प्रत्येक वेळेस त्याची मर्यादा वाढवलेली आहे. आपल्यासाठी महत्वाचं 23 डिसेंबर 1993 ला सुरू झालेला आहे. तारीख पण लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. कारण सगळ्यात जास्त जी कामं खासदाराकडनं लोकांना अपेक्षित असतात ते ह्याच्यात नसतात. सहसा रस्ते वगैरे बांधत नाहीत कारण रस्त्याचे टेंडर मोठे असतात. आणि हा जो निधी असतो तो जिल्हाधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये असतो. खासदारांना सुचवायचे असतात कामं, जिल्हाधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये हा निधी असतो. त्यानंतर एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम EAS असं सुद्धा याला म्हटलं जातं. 1993 ला सुरू झालं. दुर्गम भागातल्या प्रत्येक कुटुंबातील 2 व्यक्तींना 100 दिवस रोजगाराचं आश्वासन देण्यात आलं. आणि ही जी एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम होती आणि त्यानंतर आलेले नॅशनल फूड फॉर वर्क स्कीम 2004 ची, 1993 EAS आणि
2004ची नॅशनल फूड फॉर वर्क ही एकत्रित करून नरेगा आली, नॅशनल रोजगार गॅरंटी. त्यानंतर NSAP 1995 ला. सुरुवातीला 3 गोष्टी होत्या, म्हणजे वृद्ध, विधवा आणि विकलांग. त्यानंतर अंत्योदय वगैरे ऍड झालं. वृद्ध, विधवा, विकलांग हे सुरुवातीच होतं. त्यानंतर पुढे जाऊया आपण. 1995 MDM, मिड डे मील स्कीम. पट नोंदी आणि उपस्थिती वाढवणे यासाठी मिड डे मील स्कीम सुरू करण्यात आली. आपण आधी बघितलंय HRD मध्ये की त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पॉंडिचेरी असेल, तामिळनाडू असेल, त्या ठिकाणी सुरू झाली होती. आणि परत ती देशभराचा जर विचार केला तर 1995 ला सुरू करण्यात आली मिड डे मील स्कीम. 1995 ला 1ली ते 5वी पर्यंतचा वर्ग होता. 450 कॅलरी आणि प्रथिने 12 ग्रॅम. त्यानंतर 2007 ला 1ली ते 8वी वर्गापर्यंत वाढवण्यात आली 700 कॅलरी जे, आणि प्रथिनाचं जे प्रमाण आहे ते 20 ग्रॅम. तर 2007 ला 1ली ते 8वी केली, म्हणजे 5वी ते 8वी पर्यंतचं प्रमाण ते वाढवलेलं आहे. आता न्यू इकॉनॉमिक पॉलिसी मध्ये 12वी पर्यंत वाढवून सांगितलेलं आहे. 1996 ला संगम योजना आली. आपण अपंग कल्याण मध्ये बघितली संगम योजना. 15 ऑगस्ट 1996 ला सुरू झाली होती. अपंग व्यक्तीच्या गटाला अर्थसहाय्य देणं आणि जवळपास अनुदानित पद्धतीने 0% व्याजदराने त्यावेळेस स्वयंरोजगारासाठी ज्यावेळेस सुरू झाली होती योजना, त्यावेळेस 15,000 रुपये दिले जायचे. ते काही रक्कम महत्वाची नाही, ती दरवेळेस चेंज होत असते. त्यानंतर गंगा कल्याण योजना. गंगा कल्याण मध्ये गंगा स्वच्छता वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नाही, हे लक्षात ठेवा. गंगा कल्याण आलं तर भूजल लक्षात ठेवायचं, ग्राउंड वॉटर. गंगा नदीचा काही संबंध नाही, तर ग्राउंड वॉटर लक्षात ठेवा. 1 फेब्रुवारी 1997 ला आलेली योजना आहे. ह्याच्यामध्ये पाण्याचा स्रोत शोधणं आणि त्याचा विकास करणं, भूजलाचा शोध घेणं, हे गंगा कल्याण योजनेचं काम आहे. त्यानंतर RMK 1992 राष्ट्रीय महिला कोष, गरीब निराधार महिलांना वित्तीय मदत करणे किंवा मग कर्ज देणे हे सुद्धा आहे. CBला वैधानिक दर्जा देण्यात आला. 1992 ला 88 ला स्थापना झाली होती. वैधानिक दर्जा देण्यासाठी स्कॅम 1992 बघितलं असेल तुम्ही. हर्षद मेहता सारखे घोटाळे झाले आणि त्यानंतर CBचे जे पॉवर आहेत ते वाढवण्यात आले. CBला स्टॅट्युटरी प्रोव्हिजन देण्यात आलं. बरोबर. GS पटेल समिती जून, काय म्हणतात, GS पटेल समिती एप्रिल की जून, एक मिनिट मी चेक करून सांगतो तुम्हाला. आता त्यामध्ये बघताना आहे ना, अहवाल कधी दिला, नेमली कधी, ह्याची तारीख वेगवेगळी असू शकते. तर सर्च करताना काय बघायचं, GS पटेल समिती रिपोर्ट बघायचा आणि रिपोर्टची जी तारीख असेल ती लक्षात ठेवायची रिपोर्ट समोर. किंवा मग रिपोर्ट आणि हे जो वर्ष एक असेल वेगळं असेल तर 91, 92, 92, 93 असं लिहून घ्यायचं. एकदा नेटवर सर्च करा GS पटेल समिती रिपोर्ट, कमिटी रिपोर्ट. आता त्यामध्ये अजून ज्या गोष्टी नाहीत त्या लिहून घ्या खाली. NSDCL, NSDL आणि CSDL ही पेपरलेस ट्रेडिंग साठी डिपॉझिटरी आहे. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड आणि सेंट्रल सिक्युरिटी डिपॉझिट लिमिटेड ह्याची स्थापना 1996 ला झाली पेपरलेस ट्रेडिंग साठी. तुम्ही दलाल स्ट्रीट वर गेलाय कधी मुंबईला? हायकोर्टाच्या मागच्या साईडला दलाल स्ट्रीट आहे. तिथे आधी वेंडर आणि एजंट बसलेले असायचे आणि ते असं गट्टा असायचा त्यांच्याकडे शेअर्सचा. स्कॅम 2003च्या आणि त्याच्यामध्ये पण पेपर्स दाखवलेले एकदम गट्टे, जे बॉन्ड्स वगैरे असतात. आणि स्कॅम 1992 मध्ये तुम्ही बघितलं असेल, ते आतमध्ये आहे ना वेल हे असायचं, काय म्हणतात लक्षात येणं मला, पण तिथं सगळे दलाल असायचे आणि ते खरेदी विक्री करायचे. जसं आपण कांदा वगैरे लिलाव असतो किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव असतो, तसा शेअरचा लिलाव चालायचा. पण या डिपॉझिटरीमुळे काय झालं, आता पेपरलेस ट्रेडिंग, तुम्ही काईट असेल, त्यानंतर आता ग्रोमोर वगैरे वेगवेगळे आहेत ना ऍप्स, त्याच्यावरनं पेपरलेस ट्रेडिंग करताय.
तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये ते डिजिटली ट्रान्सफर होतात शेअर. तर ह्यासाठी हे डिपॉझिटरी महत्वाचे आहेत. जसं युपीआय थ्रू आपण पेमेंट ट्रान्झॅक्शन करतो तसं या डिपॉझिटरी थ्रू शेअर ट्रान्झॅक्शन केलं जातं. तर ते लक्षात ठेवा. एनएसडीएल आणि सीएसडीएल कधी स्थापन झालं? 1996 ला. अजून एक महत्वाची घटना घडली या काळात. 1993 ला खासगी बँका स्थापनेस परवानगी दिली. 1993, 2003 आणि 2013-14 अशा 3 वर्षात खासगी बँका टप्प्याटप्प्याने स्थापन झाल्या होत्या. इथंच लिहून घ्या. 1993 ला महिला समृद्धी योजना MSY महिला समृद्धी योजना सुरू करण्यात आली. पुस्तकात नाही ते लिहून घ्या. पुस्तकातच लिहा तुम्ही. आणि नोट्स समोर ठेवायच्या ऐवजी तुम्ही काय करायचं? पुस्तक समोर ठेवायचं. म्हणजे माझ्या ट्रॅक साठी नोट्स आहेत. बाकी पुस्तकात लिहून घ्यायचं तुम्ही सगळं. त्यानंतर 15 ऑगस्ट 1995 ला 3 योजना सुरू झालेल्या आहेत. नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, इंदिरा महिला योजना, IMY म्हणजे इंदिरा महिला योजना, आणि मिड डे मील एकाच दिवशी सुरू झालेले. NSAP, IMY आणि MDM. तामिळनाडूनं पहिल्यांदा सुरू केली होती. त्यानंतर ती पूर्ण देशभरात राबवली. तामिळनाडूच्या धर्तीवरच. त्यानंतर आता आपण जाऊया पुढच्या पंचवार्षिक योजनेकडे. 9वी पंचवार्षिक योजना. आता 9वी पंचवार्षिक योजना होती ती 1997 ते 2002 पर्यंत. हा क्रम पण लक्षात असू द्या. आधी देवगडा, नंतर गुजरात, परत वाजपेयी. देव गुजरात, गुजराल, वाजपेयी असं लक्षात ठेवा. देवगडा देव सगळ्यात आधी आहे, त्यानंतर गुजराल, नंतर वाजपेयी. आपल्या पंतप्रधानांच्या क्रमामध्ये जो गोळ होतो ना तो इथंच होतो. इथं कमी कमी काळासाठी आले होते. तर गुजराल आणि वाजपेयी यांच्या कार्यकाळात 9व्या पंचवार्षिक योजनेची जी पूर्ण आखणी आहे ती झाली होती. उपाध्यक्ष मधु दंडवते होते, त्यांना जसवंत सिंग होते, आणि परत KC पंत होते. मुख्य वर्ग काय? सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ, कृषी आणि ग्रामीण विकास. आता बघा, वृद्धी दर लक्ष्य 6.5 आहे आणि साध्य 5.5 आहे. म्हणजे ही योजना यशस्वी नाहीये. योजना यशस्वी कोणत्या सांगितल्यात ना मी? कोणती? पहिली आणि 5वी ते 8वी. खर्च मध्ये सर्वाधिक खर्च हा उद्योगावर झालेला आहे 27%. त्यानंतर ऊर्जा आणि परत सामाजिक सेवा. मी परत तुम्हाला एक खर्चासाठी वेगळं कॉलम मध्ये आपण सेग्रिगेट करूया. आता ह्या भागाचा लोड घेऊ नका तुम्ही, शेवटी लक्षात ठेवूया आपण. आता जे आपलं लिबरलायझेशन सुरू केलं होतं त्यासाठी कायदे बदलणं गरजेचं होते. काय कायदे होते ते? सगळ्या गोष्टी बंधनात ठेवत होते. जे फेरा कायदा होता फॉरेन एक्सचेंज कन्व्हर्जनसाठी महत्वाचा होता. रेग्युलेशन करत होता तो 1993 ला. आता रेग्युलेशनच्या ठिकाणी मॅनेजमेंटसाठी फेमा कायदा 1999 ला. आणि जिथे अंमलबजावणी कधी? 1 जून 2000. ही तारीख लक्षात असू द्या. 1 जून 2000. नंतर सेजची स्थापनेची घोषणा 2000 मध्ये करण्यात आली. 2005 चा सेजचा कायदा आहे, हे माहिती आहे तुम्हाला. कायदा 2005 चा. सर्व शिक्षा अभियान
2001 पासून सुरू करण्यात आलं, त्याच्याविषयी आपण डिटेल बघितलंय. नंतर स्वच्छतेसाठी टोटल सॅनिटेशन प्रोग्राम, आधीचा जो CRSP होता, रुरल सॅनिटेशन प्रोग्राम, सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम, त्या ठिकाणी आता TSC आला, टोटल सॅनिटेशन कॅम्पेन. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, ग्रामोदयमध्ये आरोग्य, शिक्षण, गृह, विद्युत, पेयजल, पोषण या 6 गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आरोग्य, शिक्षण, घर, विद्युत, पेयजल आणि पोषण. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तर माहितीच आहे, 25 डिसेंबर 2000 ला वाजपेयीचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यात काय ज्या गोष्टी राहतात त्या सांगतोय तुम्हाला. एकाच दिवशी अंत्योदय योजना सुद्धा याच दिवशी सुरू झाली. अंत्योदय याच दिवशी सुरू करण्यात आले. गरिबांना ते मोफत अन्नधान्य दिले जाते. आता हे सेज आहे ते रशियावर नाही, चीनवर आधारित आहे. विचारलं जाईल तुम्हाला सेज कशावर घेतलंय, मग रशिया आणि चीन जर ऑप्शन आलं तर मग तिथे कन्फ्युजन होऊ शकते. तर ते कशावर आधारित आहे? चीनवर, हे लक्षात ठेवा. त्यांचं सुवर्ण जयंती शहरी शहरी बरोबर 50 वर्षांनी आली आहे. सुवर्ण जयंती कशाची सुवर्ण जयंती? स्वातंत्र्याची सुवर्ण जयंती. स्वातंत्र्य कधी मिळालंय? 47 ला. मग शहरातलं एक्झॅक्ट 50 वर्षांनी सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू झाली. पण गावातली जी सुरू झाली होती ग्राम रोजगार योजना, ती 99 ला सुरू झाली. शहरात असा पण विकास उशिराच येते. तर गावातली 1999 ला, हे लक्षात ठेवा. सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजनेमध्ये आपण तिथं बघितलंय की ज्या योजना एकत्रित झाल्या, STI MTG 6 योजना एकत्रित केले. नवीन एडिशन लवकर येणार नाहीये दिसते सरांची, अजून त्याची काय तारीख फिक्स झालेली नाही. सरांशीच बोललोय आपण गेलो, पण 2024 मध्ये तर नक्की येईल. पण तरी त्याच्यामध्ये काय थोडेफार चेंजेस केले तरी चालतील, असं काय मेजर फरक नसणार आहे. जर तुमच्याकडे 11वी एडिशन असेल तर नवीन एडिशन घ्यायची गरज नाही, सरांनी स्वतः सांगितलेलं असतं. जर 2 एडिशन जुन्या असल्या, 2-3 एडिशन, मग ठीक आहे. आता सध्या 11वी एडिशन आहे ना तुमच्याकडे? 9वी ऍक्सेप्टेबल नाही, 11वी किंवा 10वी ठीक जास्तीत जास्त. आता 12वी येणार, 9वी आणि 12वी मध्ये बराच फरक असेल, तर तुम्ही अपडेट करून घ्या. मी सगळ्यांना सांगतोय, जे ज्यांच्याकडे 11वी पेक्षा आधीची एडिशन आहे त्यांनी अपडेट करून घ्या. 10वी ठीक आहे, 11वी असेल तर जास्त चांगलं राहिलं असतं. म्हणजे ज्यांच्याकडे 10वी आहे त्याला याच वर्षी पास व्हावं लागेल, नाहीतर परत अजून दुसऱ्या एडिशन मध्ये सगळं ऍड करावं लागेल. तर 9वी तर नाहीच, 9वी वापरायचीच नाही. 9वी मध्ये बरेच चेंजेस आहेत. 10वी आणि 11वी खूप जवळ आलेले आहे. 10वी आल्यानंतर लगेच 4-5 महिन्याने 11वी आले होते. तर 12वी 2024 मध्ये येईल. नंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना ही 1999 ला आली होती. आधीच्या ज्या मजुरी रोजगार योजना आहेत, NREP, RLGP एकत्रित करून GRY आली होती 1989 ला, आणि 10 वर्षाने लगेच जवाहर ग्राम समृद्धी योजना आली होती. आपण मागे टाइमलाईन बघितली. त्यानंतर पुढे बघूया, 2000 ला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही कधी आलेली? 25 डिसेंबर 2000 ला. यासोबत अंत्योदय पण आलेले. हे दोन्ही एकाच वेळेसचे, एकाच दिवशीचे. तर कमी दरात गरिबांना अन्नधान्य दिलं जातं आणि अन्नपूर्णामध्ये मोफत दिलं जातं. हे दोन्हीत फरक आहे. हे 2 रुपये आणि 3 रुपये. आता तर काय आपण अंत्योदय सारखंच नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट केला होता 2013 ला. त्यानुसार आता आपल्याला 3-2-1 3 रुपयानं तांदूळ, 2 रुपयानं गहू आणि 1 रुपयानं भरड धान्य हे मिळतेच. तर 35 किलो स्वस्त दरात दिलं जायचं. तर अजून सुद्धा अंत्योदयाला 35 किलो दिले जाते. बाकीच्याला स्कीम काय ते प्रति व्यक्ती 5 किलो आहे. कुटुंबात जेवढे व्यक्ती असतील तर प्रति व्यक्ती 5 किलो प्रति महिना. आता गरीब कल्याण योजना आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, ती अजून 5 वर्ष चालणार म्हणून कालच घोषणा केलेली आहे. अजून त्याची नोटिफिकेशन आलेलं नाही, पंतप्रधानांनी घोषणा केली अजून 5 वर्ष ते चालेल म्हणून. त्याच्यामध्ये मोफत अन्नधान्य प्रति व्यक्ती 5 किलो दिलं जाते गरीब कल्याण योजनामध्ये. अंत्योदय योजनेमध्ये 35 किलो दिलं जाते प्रति कुटुंब. आणि जे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे त्याच्यामध्ये प्रति व्यक्ती 5 किलो. म्हणजे गरीब कल्याण आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट नुसार 5 किलोच आहे. मात्र गरीब कल्याण मध्ये फ्री मध्ये दिलं जाते, त्याच्यामध्ये 3-2-1 रुपयानं दिलं जाते. असं पण काही 3 रुपयापेक्षा
थोडं अनुदान लागेल त्याला, असं पण अनुदान देतेच गव्हर्नमेंट. त्यामुळे गरीब कल्याण योजना दिसताना पण थोडी जास्त चांगली दिसेल. गव्हर्नमेंट फ्रीमध्येच देते. 26 मार्च 2020 बरोबर आहे. सुरुवातीला ही काही महिन्यासाठी सुरू करण्यात आली होती गरीब कल्याण योजना, पण नंतर त्याची मुदत वाढवत वाढत नेण्यात आली. आता बऱ्याच राज्याच्या इलेक्शनच्या आधीच घोषणा केली होती केंद्राने की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंबाला ती योजना जे आयडेंटिफाय केलेले आहेत. काय आयडेंटिफाय केलेले आहेत तर त्याच्यामध्ये एक वेगळा शब्द वापरलेला आहे त्यांनी त्या स्कीम मध्ये, की त्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत आहेत. इन्क्लूड साठी वेगवेगळे क्रायटेरिया आहेत आणि ते इन्क्लूड करण्याचा अधिकार राज्यांना दिला होता केंद्र सरकारने. तर ज्यांना त्याच्यामध्ये केलेलं आहे त्यांच्यासाठी, ज्यांना आयडेंटिफाय केलंय त्यांच्यासाठी 5 किलो प्रति व्यक्ती मोफत अन्नधान्य. अन्नपूर्णा योजना 2001 ला सुरू करण्यात आली होती. नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम NSCP, ह्याच्यामध्ये या दोन योजना नंतर ऍड झालेल्या. अन्नपूर्णा आणि अंत्योदय. आधी विधवा, विकलांग आणि वृद्ध या तिघांसाठी कधी सुरू झाली होती ती 1995 ला सुरू झाली होती. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी ऍड केल्या परत. 2000 ला अंत्योदय, 2001 ला अन्नपूर्णा. पेन्शन न मिळणारे आणि रेशन कार्ड नाही असे जे निराधार आहेत त्यांना अन्नधान्य मिळण्यासाठी दुसरा आधार नाही, तर त्यांना दरमहा 10 किलो, प्रत्येक वृद्धाला दरमहा 10 किलो आहे. किलो लक्षात ठेवा किती. अंत्योदयमध्ये 35 आहेत, NFSA गरीब कल्याणमध्ये प्रति व्यक्ती 5 आहेत आणि अन्नपूर्णामध्ये प्रति व्यक्ती किती आहेत? 10 किलो आहेत. त्याचं वय 65 पेक्षा त्यांचं जास्त पाहिजे आणि कोणतीही पेन्शनचा लाभ त्यांना मिळत नसला पाहिजे आणि त्यांच्या रेशन कार्ड पण नाही त्यांच्यासाठी. मग अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. 2001 ला सर्व शिक्षा अभियान, प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वयोगटातल्या. 2001 ला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि ES यांना एकत्रित केला आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम या दोघींना एकत्रित करून नरेगा सुरू झाली. परत त्याचं नाव मनरेगा 2009 पासून झालेलं आहे. 2001 ला मुंबई, ह्याला मुंबई नावाने ओळखलं जायचं, वाल्मिकी आंबेडकर आवास योजना. शहरी भागातल्या झोपडपट्ट्यातील दारिद्र्य लोकांना निवारा देणे, जे स्लम रिहॅबिलिटेशन एरिया आहे, SRA म्हटलं जातं. SRA प्रोजेक्ट ऐकला असेल तुम्ही नाव. SRA जे असतं ते या मुंबई अंतर्गत बरेच SRA प्रोजेक्ट डेव्हलप केले होते. त्याचं नाव मुंबई सुद्धा येऊ शकते, वाल्मिकी आंबेडकर आवास योजना. शहरी झोपडपट्टीतील दारिद्र्य रेषेखालील लोकांना निवारा देणे हे त्याचं काम आहे. 1999 ला TSC टोटल सॅनिटेशन कॅम्पेन, केंद्रीय ग्रामीण स्वच्छता योजनेची पुनर्रचना, CSRP या योजनेची पुनर्रचना केली. TSC कशाने आले? CSRP म्हणून. CRSP सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम, त्याच्यापासून TSC आलेले टोटल सॅनिटेशन कॅम्पेन 1999 वर्ष लक्षात राहू द्या. या गोष्टी आपण HRD मध्ये बघितल्यात. 80 ला NREP आली, 83 ला RLGP आली, दोघांना एकत्रित करून 89 मध्ये JRY आली, जवाहर रोजगार योजना. ह्याची पुनर्रचना केली आणि 1999 ला जवाहर ग्राम समृद्धी योजना, म्हणजे सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजना, जी स्वयंरोजगारासाठी, सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी, आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना जी मजुरी रोजगारासाठी, वेज एम्प्लॉयमेंटसाठी. या दोन्ही योजना 1999 ला आलेल्या आहेत. आणि यानंतर 1993 ला जी आधी आलेली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, सॉरी इथं चुकलंय, इथं वर्ष चुकलंय, 1993 ची एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम, या दोघांना एकत्रित 2001 मध्ये काय आले? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. आणि ह्याचं परत रूपांतर केलं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि SGRY, इथं बाण चुकला, हे दोन्ही एकत्रित करून नरेगा आले. हे लक्षात ठेवा. वर्ष हे तक्त्यामध्ये थोडं करेक्शन करून घ्या. त्यानंतर पुढे जाऊ आपण. हे कट करायला होतो मी तक्ता नोट्स मध्ये देताना, ह्यामध्ये 2009 च 2008 झालेलं आहे.
हे तर माहितीच आहे तुम्हाला. 1 एप्रिल 1999 ला सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, ट्रायसेम, IRDP, WCR, MWS म्हणजे मिलेनियम वेल स्कीम, सिट्रा आणि गंगा कल्याण योजना यांना एकत्रित करून सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू झाली होती. 2011 ला नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन आलं. त्याचं नाव परत DAY NRLM केलं. हे तथ्य नका बघूया, फक्त त्याचा प्रवास बघा, जे तारखा नका लक्षात ठेवू. आपण HRD मध्ये केलंय तेच सफिशियंट आहे. आता 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007. आता त्यावेळेस सरकार कोणाचं होतं, तर NDA सरकारच होतं 2002 ला. 2004 पर्यंत राहिलं आणि 4 नंतर परत सरकार बदललं. त्यावेळेस शायनिंग इंडियाचा नारा त्या सरकारने दिला होता. मात्र ह्याच्या आधी इथं खाली ज्या गोष्टी लिहायच्यात, तिथं खाली जागा आहे ना तुम्हाला, थोडी जागा आहे बघा, तिथं काही गोष्टी लिहून घ्या. तुम्ही कृषीमध्ये वगैरे केलेलेच आहेत, मात्र पंचवार्षिक योजनेच्या ह्याच्यामध्ये अजून क्रमाने लक्षात राहते. राष्ट्रीय कृषी विमा योजना. बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिका विचारताना NAIS असं विचारलेलं आहे. जरी ही योजना सध्या दुसऱ्या योजनेत आल्या, प्रधानमंत्री कृषी विमा योजना सुरू झालेली आता, तरी ही या योजनेवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. NAIS कधीची? 1999 ची. ही पूर्ण देशभरात राबवली जाणारी योजना होती. कृषीमध्ये तुम्ही बघायलाच आहे. त्यासोबतच नवरत्न आणि मिनिरत्न दर्जा कधी सुरू झालाय? 1997 पासून सुरू झालेला. आणि अंत्योदय योजना जी दिलेली आहे ना, तिथं आधी 25 किलो होतं, नंतर ते 35 किलो केलं अंत्योदय योजनेमध्ये. बरंच कन्फ्युजन झालं असतं, म्हणून त्यावेळेस सांगितलं ना मी तुम्हाला. अंत्योदय योजनेमध्ये किती किलो अन्न दिलं जाते? 35. आधी 25 होतं ते सुरुवातीला ज्यावेळेस योजना चालू झाली, नंतर ते वाढवून 35 किलो केले. असा प्रश्न येऊ शकतो की सुरुवातीला किती होतं? सुरुवातीला 25 होतं, नंतर ते 35 केलं. नवरत्न मिनिरत्न 1997 आणि महारत्न 2010. बरोबर आहे. आता 2002 ते 2007 पर्यंत बघा. अटल बिहारी वाजपेयी 2004 पर्यंत होते. मनमोहन सिंग 2004 पासून आहे. लक्ष होतं 7.9, जवळपास गेलं 7.7च्या. तरी हा ग्रोथ रेट आपला हायएस्टच्या जवळपास गेला होता. यावेळेस आपली अर्थव्यवस्था पीकवर होती. ते लेमन ब्रदर्स क्रायसिस आणि अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये जे मंदी आली होती, त्याचा इम्पॅक्ट भारतावर कमी झाला, कारण आपला ग्रोथ रेट त्यावेळेस जगापेक्षा खूप जास्त चांगला होता. उपाध्यक्ष KC पंत आणि माउंटेन सिंग अहलुवालिया आता हे कंटिन्यू राहिलेले. जोपर्यंत मनमोहन सिंग आहेत तोपर्यंत माउंटेन सिंग अहलुवालिया कंटिन्यू उपाध्यक्ष राहिलेले. मुख्य बरोबर होतं शिक्षण योजना आणि लोकांच्या योजना, त्यामुळे त्याला पीपल्स प्लॅन असं म्हटलं जातं या योजना. त्यासोबत शिक्षण योजना सुद्धा म्हटलं जातं. आणि कृषीला प्राईम मुव्हिंग फोर्स असं सांगितलेलं आहे. इथे वरच्या साईडला लिहून घ्या. कृषीला प्राईम मुव्हिंग फोर्स ऑफ इकॉनॉमी असं सांगितलं. आता पण बघा, कोरोनाच्या काळात पण आपला जो ग्रोथ रेट होता तो ऍग्रिकल्चरचाच पॉझिटिव्ह मध्ये होता, बाकी सगळा निगेटिव्ह मध्ये होता. जरी ऍग्रिकल्चर आपल्या डेव्हलपमेंट मध्ये रोल कमी असेल ऍग्रिकल्चरचा, तरी पण ते महत्वाची चाक आहेत आणि इंजिन एवढी महत्वाची चाक आहेत. जरी समजा आपलं उद्योग आणि सेवा क्षेत्र इंजिन असलं, तरी पण चाकाचं काम हे कृषी क्षेत्र करणार आहे. अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जायचं असं कुठल्या योजनेत सांगितलेलं? 10व्या योजनेत सांगितलं की ऍग्रिकल्चर सेक्टर हे प्राईम मुव्हिंग फोर्स ऑफ इकॉनॉमी आहे. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा, वरच्या साईडला लिहून घ्या. हा, कोविड काळात तर कृषीच फक्त पॉझिटिव्ह मध्ये होतं, बाकी सगळं ग्रोथ रेट हा निगेटिव्ह मध्ये होता. पंचवार्षिक योजनेमध्ये महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत? तर 86वी घटना दुरुस्ती 12 डिसेंबर 2002 ला करण्यात आली होती. त्यामध्ये शिक्षणासाठीचा जो 21A हा कलम ऍड करण्यात आला. त्यानंतर भारत अमेरिका नागरी अनुकरार, त्यावेळेस बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. CPM आणि CPI यांचा अमेरिकेला आधीपासून विरोध होता. त्यावेळेस त्यांनी पाठिंबा काढून घेतला होता. त्यावेळेस त्यांचा प्रमुख विरोधक पश्चिम बंगाल मधला तृणमूल काँग्रेस होता. ममता बॅनर्जीनं सरकारला बाहेरनं पाठिंबा दिला होता आणि हा अनुकरार झाला.
या अणुकराराच्या आधी ज्यावेळेस आपण पोखरण केला होता बुद्धा स्माइलिंग 18 मे 1974 ला, त्यावेळेस पासून आपल्यावर निर्बंध टाकले होते. त्या निर्बंधापासून बाहेर येण्यासाठी मग हा अणुकरार गरजेचा होता. या करारानुसार जे अणुऊर्जेसाठी बाकीचे म्हणजे अणुऊर्जा कसे आहे ते नागरी अणुकरार आहे, हे लक्षात ठेवा. हा नागरी अणुकरार म्हणजे नागरी शब्द महत्वाचा आहे. नागरी अणुकरारामध्ये काय तर सिव्हिल म्हणजे ऊर्जेसाठी फक्त त्याचा वापर होणार, युद्धासाठी नाही. तर हे लक्षात ठेवा. 18 जुलै 2005 हे तारीख महत्वाची आहे. जेव्हा काँग्रेस सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आला होता तर तो मंजूर झाला नाही, कारण ममता बॅनर्जीनं पाठिंबा देऊन सरकार वाचवलं होतं. वंदे मातरम योजना 9 फेब्रुवारी 2004 ला आहे. तर वंदे मातरम मध्ये काय तर ज्या गर्भवती आणि प्रसूती माता आहेत त्यांना आरोग्य तपासणी करणं आणि 9 तारीख हा वंदे मातरम दिवस म्हणून साजरा केला जातो, प्रत्येक महिन्याची 9 तारीख. त्या दिवशी डेडिकेटेड जी ओपीडी आहे ते फक्त माता किंवा जे गर्भवती माता आहेत त्यांच्या चेकअप साठी ठेवली जायची. दर महिन्यातली 9 तारीख वंदे मातरम दिन, हे लक्षात ठेवा. नॅशनल फूड फॉर वर्क 14 नोव्हेंबर 2004 ही परत नरेगामध्ये गेली. जननी सुरक्षा योजना, जर मेन्स मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या योजनेवर विचारला असेल तर जननी सुरक्षा योजना 12 एप्रिल 2005 HRD च्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये बघितलं ते HR मध्ये. NRHM 12 एप्रिल 2005 अशा पण या NRHM अंतर्गतच आहे. भारत निर्माण योजना 2005-6 हे पण आपण डिटेल मध्ये बघितलं HR मध्ये, बरोबर आहे का. BRIT WHERIT काय काय आहे त्यामध्ये. नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2 फेब्रुवारी 2006 ला सुरू झाली. 2009 ला परत मनरेगा झाली. मुलीच्या प्राथमिक शिक्षणासाठी NPEGL 2003 पर्यंत, प्राथमिक पर्यंत NPEGL ही राबवली जायची. कस्तुरबा गांधी विद्यालय 2004 हे जे आहे ते हायस्कूलच्या शिक्षणासाठी होतं, परत 12वी पर्यंत वाढवण्यात आलं. निवासी शाळेत कस्तुरबा गांधी. JNN URM आता जुन्या बस तुम्हाला दिसायच्या पुण्यासारख्या ठिकाणी किंवा निवडक शहरं निवडली होती, त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि सॅनिटेशन या सगळ्या गोष्टी जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिज्युनोव्हेशन मिशन, अर्बन रिज्युनोव्हेशन हे आता सध्या बंद झालेलं आहे, मात्र 2005 पर्यंत. आता अमृत सारख्या योजना आहेत, स्मार्ट सिटी आणि अमृत सारख्या योजना. आधी JNN URM होती, बसवर पण असायचं JNN URM, पुण्यामध्ये तुम्ही आधी बघितलं असेल. त्या अंतर्गत वाहतूक सुविधेसाठी त्या बस दिल्या होत्या त्या योजनेअंतर्गत. एकात्मिक ग्रामीण गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रम 3 डिसेंबर 2005 ला. आपल्या सेना सरकारनं 1995-96 ला झोप योजना आणली होती, झोपडपट्टी पुनर्विकास योजना. तसेच ही इंटिग्रेटेड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम IHSDP, इंटिग्रेटेड हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याचं नाव IHSDP आहे. ही स्कीम सुरू करण्यात आली होती. नंतर राष्ट्रीय समविकास योजना, प्रत्येक जिल्ह्याचा समतोल विकास करणं आणि प्रादेशिक समावेशन करणं यासाठी समविकास योजना सुरू करण्यात आली होती. नॅशनल फूड फॉर वर्क वर आहे ना, वरच्या साईडला अलूर गावात सुरू झाली होती. पंतप्रधानांनी आंध्र प्रदेश मधल्या अलूर गावातून सुरू केली होती. अलूर गाव, अलूर EP मधून आंध्र प्रदेश. त्याच्यावर आयोगाला प्रश्न विचारला त्यामुळे ते लिहून दिलं. त्यामध्ये सोशल सिक्युरिटी आणि पायलट स्कीम होती 2004 मध्ये. असंघटित कामगारांना पेन्शन, आरोग्य आणि विमा सुद्धा त्या अंतर्गत दिला जायचा. अलूर आंध्र प्रदेश गावामधून ही योजना सुरू झाली होती. त्याच्यामध्ये पेन्शन, विमा आणि आरोग्य सुद्धा सॉरी ह्याच्यामध्ये आरोग्याचा सुद्धा हे केला होता समावेश, पेन्शन नाही. वरच्या योजनेमध्ये लिहिलं पोषण, आरोग्य आणि रोजगार या गोष्टीचा नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम मध्ये विचार केला होता. फक्त रोजगारच नाही तर आरोग्य, पोषण सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी मग अन्नधान्य सुद्धा दिलं जाईल. आता IHSDP आहे ना, तर ती मुंबई योजना बघितली होती मागे आपण 2001 ची. तर मुंबई 2001 प्लस
जे स्लम डेव्हलपमेंट आहे, नॅशनल स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम NSDP, यांना एकत्रित करून किंवा ह्याला अधिक केलंय ना, त्यांना असं करा, त्यापेक्षा सोपं जाईल तुम्हाला. मुंबई आणि NSDP या दोन्हींना एकत्रित करून पाहिले IHSDP. अजून प्रश्न नाही विचारला थेट, पण विचारला जाऊ शकतोय. IHSDP कशी तयार झाली, तर मुंबई आणि NSDP या दोघांना एकत्रित करून. HRD मध्ये काय आपल्याला ग्राम विकासच आहे, फक्त शहरी विकास नाही आहे, त्यामुळं त्याच्यावर प्रश्न आलेला नाही अजून HRD ला, पण इकॉनॉमिक्सला येऊ शकतो. स्लम डेव्हलपमेंट आणि मुंबई ह्या दोन्हीला एकत्रित करून इंटिग्रेटेड हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आहे ना, सुरुवातीला टार्गेट शेवटी लक्षात राहत नाही आपल्या, त्यामुळे 10व्या योजनेच्या वर काही टार्गेट्स आहेत, टार्गेट्स फक्त लक्षात ठेवायचे, तुम्हाला पाठच करायचे. सरांनी बाजूला बॉक्स मध्ये दिलेले, पण जर वर जिथं 10वी पंचवार्षिक योजना लिहिलेली आहे त्याच्या वर लिहिलं तर अजून जास्त सोपं जाईल. रोजगार काय होता, 50 दशलक्ष. रोजगार किती निर्माण करायचा आहे, 50 दशलक्ष करायचा आहे. IMR इन्फंट मॉर्टिलिटी रेट 2007 पर्यंत 45 आणि 2012 पर्यंत 28 पर्यंत आणायचं. त्यानंतर जंगल क्षेत्र 25% 2012 पर्यंत 33% पर्यंत घेऊन जायचं. 2007 ला जंगल क्षेत्र 2007 ला 25% आणि 2012 ला 33% पर्यंत घेऊन जायचं. फॉरेस्ट पॉलिसी मध्ये 33% पेक्षा जास्त जंगल असलं पाहिजे, तर 33% पर्यंत घेऊन जायचं. साक्षरता 2012 पर्यंत 80% आहे, साक्षरता बाजूला दिलेलंच आहे. दारिद्र्य 11%, साक्षरता 80%. बाकी सगळ्या खेड्यांना पेयजल, सर्व खेडी 12 महिने रस्त्याने जोडणे आणि 2003 पर्यंत शिक्षणाचं युनिव्हर्सलायझेशन करणं. हे बऱ्याच वेळा प्रश्न विचारले, असं नाही की उगच लिहून देतोय तुम्हाला, बऱ्याच वेळा ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. IMR 2007 पर्यंत 45, 12 पर्यंत 28, 7 नाही लक्षात ठेवलं तर 12 तर लक्षात ठेवा, 28 पर्यंत आणायचं. मी परत टेबल मध्ये करून दिलंय तुम्हाला, HRD मध्ये पण करून दिला, इथे पण आपण परत कंपॅरिझन करूया. रोजगार 50, इकडे 10वी 50, 0-0 आहे दोन्ही. पुढच्या आकडे पुढे बघूया आणि सगळ्यात शेवटी एकदा आपण कंपॅरिझन करूया. हे परत टेबलर फॉर्म मध्ये दिलंय वरच, 2005 ला भारत निर्माण, हे सगळं टेबलर फॉर्म मध्ये दिलंय. आता आपण जे बघितलं JRLच्या ठिकाणी 2014 ला अमृत योजना सुरू झाली. आता 11वी पंचवार्षिक योजना UPA 2 आलं परत सत्तेत आणि मनमोहन सिंग परत पंतप्रधान राहिले. मॉन्टेंग सिंग अहलुवालिया हे उपाध्यक्ष आहेत, जोपर्यंत मनमोहन सिंग आहेत तोपर्यंत मॉन्टेंग सिंग आहेत. MDG प्रतिमान, त्याच्या प्रतिमान असं मिक्स होतं, त्यामध्ये स्वामीनाथन आयोग, MDG, अब्दुल कलाम यांनी मांडलेले पुरा. त्यामध्ये मुख्य फरक काय, आर्थिक वृद्धी, समावेशक विकास आणि सामाजिक सेवा. लक्ष होतं 9%, साध्य झालं 7.9%. जरी जास्त लक्ष असलं साध्य, तरी पण लक्षच जास्त ठेवलं होतं आपण, त्यामुळं लक्षापेक्षा साध्य अधिक नाहीये, त्यामुळे यशस्वी असं म्हणता येत नाही. त्यामध्ये 6 गटामध्ये विभागणी केलेली आहे: आर्थिक वाढ, शिक्षण, दारिद्र्य, बेरोजगारी, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण आणि साक्षरता. तर ह्यानुसार सगळे टार्गेट ठेवलेले आहेत आणि टार्गेट किती अचीव्ह झाले याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले. ही योजना खूप मोठी आहे, 11वी आणि 12वी असे डिटेलमध्ये विस्कळीत आहे. आपल्याला नेमकं काय लक्षात ठेवायचं ते कळत नाही, आपण मोजके आकडे लक्षात ठेवूया, ते पाठच करायचं. आता
खर्चामध्ये बघूया, इतर खर्च जो होता मिसलिनियस तो जास्त होता. आर्थिक वाढ याच्यामध्ये कृषी क्षेत्रात 3.5% आणि उद्योगात 6.6. बरेच ज्या समित्या आहेत त्या काय टार्गेट ठेवतात कृषी क्षेत्रासाठी, किती पाहिजे? 4%. कुठलीही समिती असेल तर ती काय सांगते, 4% कृषी क्षेत्राचा वृद्धी दर असला पाहिजे. हा बऱ्यापैकी चांगला होता. सेवा क्षेत्रासाठी 10%च्या वर असलेला चांगला असतो. 9.8% पर्यंत गेला होता. बचतीचा दर पण 31.1% होता. गुंतवणुकीचा दर 37% होता. आता हे आकडे विचारलेले आहेत आयोगाने, 11वी आणि 12वीच्या योजनेचे विचारलेले आहेत. आता ही कशी आपली फील गुड परिस्थिती आहे. फील गुड हा शब्द वापरला होता वाजपेयी सरकारमध्ये वगैरे. फील गुड म्हणजे सगळं चांगलं असणं. तरी परिस्थिती तशी अर्थव्यवस्थेची होती. अर्थव्यवस्था पीक मध्ये कधी होती असं आठवत असेल तर 2008 मध्ये होती. त्यावेळेस पुण्यासारखी जे शहर आहेत ते एकदम विस्तारले होते. हिंजवडी, मगरपट्टा ह्याचं मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू होतं. पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या शहरांचा मोठा विकास झाला तो या काळातच झालेला आहे. म्हणजे हे जे काळ आहे ते ग्रोथचा सगळ्यात जास्त पीक असणारा काळ आहे. 9.8% पर्यंत सेवा क्षेत्राची ग्रोथ रेट गेलं होतं. बचतीचा दर 31.1% होता. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पण मोठ्या प्रमाणात येत होती. आता ही जी योजना होती ती आपण टप्प्याटप्प्याने बघूया. दारिद्र्य निर्मूलनासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या होत्या. तेंडुलकरनं त्यावेळेस 66व्या मोजणीच्या आधारे काढलेल्या आकडेवारीनुसार 5 वर्षात दारिद्र्य 7.3% कमी झाले आणि रंगराजांना सांगितलं होतं की 4.35% कमी झालं. किती कमी झालं ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे 5 वर्षात. रंगराजांना सांगितलं की 2च वर्षात 4.35% कमी झालं. आकडेवारी आपण तिकडे लक्षात ठेवले. 19.5% वगैरे रंगराजांचे तिकडे बघितले आपण. परत इकडे रिपीट करायची गरज नाही. दारिद्र्यामध्ये वर काय लिहून घ्या, दारिद्र्य लिहिलंय बघा तुमचं. पेज नंबर किती आहे बघा. दारिद्र्याचा दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे ना बघा. पहिल्या नंबरचा पॉईंट काय सांगितलंय त्यांनी, आर्थिक वाढ. आर्थिक वाढ मध्ये तर बघितलं की सरासरी 9% आणि नंतरच्या काळात इथं सरासरी 9% जे आहे ना त्याला गोल करून ठेवा. नंतर 8.1% आसपास लक्ष ठेवलं होतं. काय परत आर्थिक मंदी आली ना, आर्थिक मंदीचा इफेक्ट पडला, त्यामुळे जी वाढीचं लक्ष आहे ते आपण थोडं कमी केलं. 7 ते 12 2008ला इकॉनॉमिक क्रायसिस झालं. सुरुवातीला आपण लक्ष किती ठेवलं होतं, 9%. नंतर 8.1 पर्यंत कमी केलं. इथं गुंतवणूक 37.6 आहे ना, इथं एक वाक्य लिहून घ्या फक्त. आयोगाने प्रश्न विचारलाय, परत विचारू शकते. गुंतवणूक टार्गेट पेक्षा जास्त झाली. या काळात बरेच एमएनसी भारतात आल्या होत्या आणि गुंतवणूक पण भारतात वाढली होती. हे एक वाक्य लक्षात ठेवा. ज्यावेळेस गुंतवणूक ही टार्गेट पेक्षा जास्त झाली होती, इन्व्हेस्टमेंट खूप जास्त मोठ्या प्रमाणात आली होती 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. जे जे वाक्य लिहायला सांगतोय ते लिहा, कारण इम्पॉर्टंट आहे. जे रेकॉर्डेड बघतायत त्यांनी पण ते लिहा. दारिद्र्य बेरोजगारीमध्ये तुम्हाला महत्वाचे आकडे काय हे तर तुम्ही तिकडे बघितलेलंच. हे लक्षात राहण्याची शक्यता पण कमी आहे. पण वरवरचा आयोग काय विचारू शकते, वरवरचं जरी असलं तरी हे बिटवीन द लाईन्सच आहे. 10व्यामध्ये टार्गेट किती होतं, 11% कमी करणे दारिद्र्य. 11व्या योजनेमध्ये काय होतं की 10% दारिद्र्य कमी करणे. हे लिहिलं. 10व्यात 11% सांगितलंय. 11 किती सांगितलंय, 10% दारिद्र्य कमी कर. बाकीचं हे सगळं बोलवच्चर आहे, ते लक्षात पण राहणार नाही. त्यानंतर एक बीके चतुर्वेदी समिती येते, ती एक हायलाइट करा. बीके चतुर्वेदी बऱ्याच योजना झाल्या दारिद्र्य निर्मूलन. योजनाची संख्या कमी करून
देशाची स्थापित होते. समिती. नंतर शिक्षणामध्ये 1 एप्रिल 2010 आरटी ऍक्ट लागू करण्यात आला. ह्याच्यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. साक्षरतेचं टार्गेट लक्षात ठेवा. शिक्षणामध्ये साक्षरता किती सांगितले? 85% करून. 10व्या किती सांगितले? 10वी आणि 12व्या 80% सांगितले. हा फरक आहे, दोन्ही कंपॅरिझन करून लक्षात ठेवा. तिथे साक्षरता किती सांगितले? 85% करायचे. लिहिलंय बघा तिथं. दुसरा पॉईंट आहे, 7 वर्षाहून अधिक वय असलेल्यांची साक्षरता, आणि ते 7 वर्षाच्या वरच असतं. लिटरेसी रेट मोजतो किती आपण? 7 वर्षाच्या वरच्या व्यक्तींचं. साक्षरता 85%. आधी 10वी आणि 12वी मध्ये किती सांगितलेले? 80%. हे कम्पॅरेटिव्ह लक्षात ठेवा. आरोग्याचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आरोग्य. प्रश्न सगळ्यात जास्त आरोग्यावर विचारले जातो. आता त्यामध्ये शिशूला किती सांगितलं त्यांनी? 28. माता मृत्यू दर प्रमाण 100, आणि बालकामधील कुपोषण आणि स्त्री आणि मुलामध्ये अॅनिमिया हे निम्म्याने कमी करणे. कुपोषण, अॅनिमिया निम्म्याने कमी करणे. साध्य नाही लक्षात ठेवले तरी चालेल, पण साध्य झालं नाही हे जननदर जास्त. टोटल फर्टिलिटी रेट हे 2.1 चे टार्गेट असतं. 2.9 झाले. हे वर्ष महत्वाचे आहेत. त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारायची शक्यता आहे, आणि 1-2 वेळा विचारलाय, पुढच्या वेळेस येऊ शकतो. तिथे काय बघितलं होतं आपण? पायाभूत सुविधामध्ये रोड वगैरे सगळ्यांना पुरवणे आणि पाणी देणे हे 10व्या योजनेमध्ये बघितलं होतं. पण त्यामध्ये मोगम सांगितलं होतं असं. ह्याच्यामध्ये आता वेगवेगळे वर्ष सांगितले. तिथं पंचवर्षीय योजनेच्या अखेरीस सांगितलं होतं. यामध्ये 2009 पर्यंत सर्व खेड्यांना आणि बीपीएल मध्ये असणाऱ्या लोकांना वीज पोहोचवणे, म्हणजे सगळ्या गावापर्यंत आणि बीपीएल मध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत वीज पोहोचवणे हे 2009 पर्यंत लक्ष होतं. 2009 पर्यंत सर्व गावांना रस्ते, 7 पर्यंत सर्व गाड्यांना टेलिफोन, हे महत्वाचं आहे. टेलिडेन्सिटी 100% पर्यंत घेऊन जायची. 2012 पर्यंत खेड्यांना ब्रॉडबँड पुरवायचं, इंटरनेट. 2012 पर्यंत गरिबांना घरासाठी जागा. थोडं वेगळं टार्गेट आहे. त्यात साध्य काय झालं ह्याच्यावर पण प्रश्न आलाय. साध्य किती झालंय? 100% तर नाही, पण 92.6% खेड्यापर्यंत वीज पोहोचलेली आहे. किती टक्के खेड्यापर्यंत पोहोचले? 92.6. सगळ्या गावांना रस्ते सांगितलं होतं पत्र, ते अजून पण पोहोचले नसते सगळ्या गावांना रस्ते. विजेचा विचार केला तर 70% लोकांना वीज पोहोचवली. ग्रामसडक योजनेतून 53% लोकांना पोहोचवली होती. भारत निर्माण योजनेअंतर्गत 69%, आणि ग्रामसडक योजनेअंतर्गत 53% रस्ते बांधले होते. ग्रामीण टेलिफोन ग्राहक 33%. हे तर कमी झाले असतील. हे आपल्या लक्षात ठेवायची गरज नाही, कारण आता ज्यांच्याकडे टेलिफोन होता त्यांनी पण काढला. आता मोबाईलची जी घनता आहे ती आपल्या 100% क्रॉस केली. म्हणजे प्रत्येकाकडे 2-2 सिम आहेत. त्यामुळे कनेक्शनच्या हिशोबात आपण 100%च्या पुढे गेलो. संख्या सिमच्या आणि लोकांची संख्येचा जर विचार केला तर इंदिरा आवास योजना नुसार 89% लोकांना, परत 89% घरापर्यंत आपण पोहोचलेलं आहे.
आता पर्यावरणाविषयी तिकडे विचार केला तर 10व्या योजनेत काय सांगितलं होतं? जंगल क्षेत्र किती करायचं होतं? 33%. ह्याच्यामध्ये वाढ करण्याचं सांगितलं की 5% वाढ केली जाईल. आता वायू शुद्धीचं मानक 2011-12 पर्यंत प्राप्त करेल, पण हे तर आपण निगेटिव्ह मध्येच आहे सध्या. मुंबई असेल किंवा दिल्लीची तर सगळ्यात खराब आहे हवा. एवढं की तिथं आता कर्फ्यू किंवा कर्फ्यू म्हणता येणार ना, लॉकडाऊन लावता येईल अशा अवस्था झालेली आहे. शाळा वगैरे बंद बंद केलेली आहेत. त्यानंतर सॉलिड अँड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट 2011 पर्यंत साध्य करायचंय. ऊर्जा कार्यक्षमता म्हणजे एनर्जी इफिशियन्सी 20% वाढवायची. आपल्याला महत्वाचं काय सगळ्यात? एनर्जी इफिशियन्सी 20% आणि वनच्छेदित प्रदेशात 5% वाढ करायचं. हे सगळं विखुरलेलं आहे, त्यामुळे तसं वाटतंय. जेवढं महत्वाचं आहे तेवढंच अंडरलाईन आणि हायलाईट करून घ्या. 10व्या योजनेत काय सांगितलं? जंगल क्षेत्र 33% पर्यंत न्यायचं. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? जंगल क्षेत्रात 5% वाढ करायची. नंतर 12वी पंचवार्षिक योजना. 12वी पंचवार्षिक योजना जी होती ती सगळ्यात शेवटची पंचवार्षिक योजना आहे. त्याच्यानंतर मग नियोजन आयोगच रद्द झालं. तरी पण आपल्या सिलेबसमध्ये प्लॅनिंग कमिशन तसंच ठेवलेलं आहे. 2020ला जो रिवाइज सिलेबस झालाय त्यावेळेस नियोजन आयोग रद्द झालं होतं, तरी पण पंचवार्षिक योजना तसंच ठेवलेले आहेत. कारण डेव्हलपमेंटचा जो मागचा पूर्ण इतिहास आहे तो या पंचवार्षिक योजनेचा समजतो. आता 12वी पंचवार्षिक योजना होती ती 2012 ते 17 या काळासाठी होती. तर सुरुवातीला म्हणजे जे मनमोहन सिंगने सुरू केली होती आणि 2017 पर्यंतचा काळ होता. 2014ला नियोजन आयोग समाप्त करण्यात आला, मात्र बऱ्याच योजनेला परत कंटिन्युएशन मध्ये ठेवलं होतं. जरी नियोजन आयोग समाप्त केला तरी पण बऱ्याच योजना चालू होत्या. उपाध्यक्ष होते मोहन सिंग अहलुवालिया, शेवटचे उपाध्यक्ष आहेत. प्रतिमान काय? तर 11 पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान कंटिन्यू ठेवलं. मुख्य बरोबर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. आर्थिक वृद्धी, सामाजिक विकास आणि सामाजिक सेवा. आता 12 योजनेचे लक्ष आणि सध्या 7 गटामध्ये विभागले. वरची आपण 6 गटामध्ये विभागली होती, ही 7 गटामध्ये विभागलेली आहे. आयोग ह्याच्यावर पण प्रश्न विचारेल किती गटात विभागलेले आहे. तिकडे 6 आहे तर 7 गटात. लक्ष ठेवलं होतं 8.2 आणि सध्या झाले 6.9. सार्वजनिक खर्चामध्ये सगळ्यात मिसलेनियस खर्च जास्त आहे. आता आपण एक एक टप्प्यात बघूया. जीडीपी ग्रोथ रेट 8.2% आणि कृषी वृद्धी दर 4% आपण ठेवला होता. 4%. एक ऍग्रिकल्चरचा आता कधी पण कुठलाही प्रश्न विचारतोय, टार्गेट आपल्या 4%च असणार आहे. डोक्यात फिट करून ठेवा. दारिद्र्य बेरोजगारीचा जर विचार केला तर प्रमाण कितीने कमी करायचं होतं? 10% कमी करायचं होतं. 8.2 आहे ना, इथं एक लिहू शकता तुम्ही. 11व्यात 9%चे परत किती केलं होतं? 8.1% केलं होतं टार्गेट, बरोबर आहे का? मागे बघितलं आपण 9% सुरुवातीला ठेवलं, पण परत आर्थिक मंदी आली. तेवढं काय अचीव होणार नाही हे लक्षात आलं गव्हर्नमेंटचं. त्यामुळे त्यांनी 9%चं किती ठेवलं होतं टार्गेट? 8.1. त्याच्यामध्ये 8.2 ठेवलं होतं टार्गेट. कृषी वृद्धी दर 4%, त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन नाही. बॉक्समध्ये लिहिलंय सरांनी 25 लक्ष, त्याच्यामध्ये थोडं फोकस करा. 10% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा ग्रोथ रेट सांगितलेला आहे, ते काय लक्षात ठेवायची गरज नाही. दारिद्र्य निर्मूलनाचा जर विचार केला तर 10%ने दारिद्र्य कमी करणे. दारिद्र्य, हा, दारिद्र्य 10%ने कमी करणं असं सांगितलेलं आहे. हे किती आहे? सेम. त्याच्यामध्ये मी इथे साईडला लिहितो 10वी, 11वी आणि 12वी. कम्पॅरेटिव्हली जर लक्षात ठेवलं तर 10व्या योजनेत किती सांगितलं होतं? 11%. 11व्यामध्ये 10% आणि 12व्यामध्ये 10%. दारिद्र्य कमी करणे टार्गेट समजलंय. 11%, 10% आणि 10%. 10व्या योजनेत सांगितलं होतं 11%ने दारिद्र्य कमी करायचं. 11व्यामध्ये सांगितलं 10% आणि 12व्यामध्ये सांगितलं 10%ने दारिद्र्य कमी करायचं.
गैर कृषी क्षेत्रात 50.3 दशलक्ष रोजगार निर्मिती करायची. आता रोजगाराचा विचार केला तर इथे किती सांगितले? 50.3. हे पण इथे लिहून घ्या. रोजगार 10व्या योजनेत किती आहे? 50 दशलक्ष म्हणजे 50 मिलियन. 11व्या मध्ये किती सांगितले? 58 मिलियन. दशलक्ष मिलियन काय लिहायचं ते लिहा. दशलक्ष म्हणजे मिलियन हा. 12व्या किती सांगितले? 50.3 दशलक्ष. हे पुस्तकात लिहून घ्या एका साईडला, म्हणजे तिन्ही योजना तुम्हाला एकत्रित लक्षात राहतील टार्गेटच्या नुसार. आता जर शाळेत जाणाऱ्या ची सरासरी वर्षात 7 वर्ष शिक्षणाची वाढ करणे, म्हणजे जे आपण ऍव्हरेज काढतो, इयर ऑफ स्कूलिंग आणि मीन इयर ऑफ स्कूलिंग, त्याच्यामध्ये 7 वर्ष शिक्षणाची वाढ करणे, उच्च शिक्षणात 2 दशलक्ष नवीन जागा निर्माण करायच्या, लैंगिक आणि सामाजिक असमानता ती दूर करायची, सगळं आकडेवारी नसलेले आहेत. तर लक्ष माता मृत्यूमध्ये एक, म्हणजे प्रति हजार आहे, त्यामुळे 100 मध्ये लक्षात ठेवा. शिशु मृत्यू दर 25 आणि बालकामधलं कुपोषण निम्म्याने कमी करणे, हे कसं आहे? सेम आहे 11व्या पंचवार्षिक योजनेनुसार. बालकामधील कुपोषण निम्म्याने कमी करायचं. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज शिशु 25 आहे. आता इथं बाजूला लगेच लिहून घ्या. इथं 10व्यात 28, 11व्यात 28 आणि 12व्यात किती? 25. म्हणजे हे प्रति हजार आणि प्रति दशलक्ष असं असते. MMR मोजताना आहे ना, MMR मोजताना ते प्रति हजारी मोजलेले आहे, त्यामुळे ती एक आहे. काय म्हणला? प्रति दशलक्ष. एकच ना, मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो ते वर्ड काय वापरतो. मेडिकल टर्म मध्ये सांगतोय तुला, मला ते शब्द आठवण आहे. हा, ते त्याच्यामध्ये 1 लाखच्या मागे दशलक्ष नाही, पण त्याला एक मेडिकल मध्ये टर्म आहे, म्हणून चला.
प्रति जिवंत जन्मामागे असते, त्याला इंग्लिश मध्ये काय तर म्हणतात. हा, लाईव्ह बर्थ म्हणजे जिवंत जन्मामागे 1 लाख आहे. जिवंत जन्मामागे, जिवंत जन्म त्याच्यामध्ये स्टील बर्थ रेट. स्टील बर्थ म्हणजे काय तर जन्मलेलाच जन्मताच त्या बालकाचा मृत्यू झाला असेल, शिशु आहे म्हणजे पोटातच मृत्यू झाला असेल किंवा जन्मल्यानंतर मृत्यू झाला असेल, ते मायनस करायचं त्यामध्ये. आणि लाईव्ह जन्माचा विचार करायचा फक्त कॅल्क्युलेट करताना. हा, MMR मध्ये माता मृत्यू दर म्हणजे समजा 2 लाख मातांनी जन्म दिला आणि 2 लाख म्हणजे समजा 2 लाख जन्म झाले, 2 लाख मुलं जन्मले, त्यामागे समजा जर 100 मातांचा मृत्यू झाला तर MMR किती आहे? 100. ते जीव जगलेले पाहिजेत, जिवंत जन्म पाहिजे. जर मुलगा पण मेला आणि आई पण मेली तर त्याच्यामध्ये MMR मध्ये मोजायचं नाही. बरोबर आहे का? बाळ पण जिवंत पाहिजे आणि आई मेली पाहिजे फक्त, त्याला मग MMR मध्ये काउंट करायचं. सॉरी, हे तर 200 करायला पाहिजे, 200 करायला पाहिजे, मग प्रति 100 झालं. ही 100 जर असेल तर 50 झालं. म्हणजे जिवंत जन्म किती आहे त्यानुसार विचार करायचा, स्टील बर्थचा नाही विचार करायचा. हा, मेलेल्या मातांचं त्याला काय म्हणायचं? MMR. हा, 1 लाख प्रति लाख जीवन जन्मावर. बालकामधलं कुपोषण निम्म्याने कमी करायचं. वैश्विक आरोग्य सेवा म्हणजे काय? युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. त्यानंतर आता साध्य किती झालं हे फक्त बघा, लक्षात ठेवायची गरज नाही. 2.5 अजून साध्य झालं नव्हतं, 2.3 पर्यंत आले, आता झालंय 2.1 पेक्षा, असं सर्वे सांगताय. अजून जनगणनेच्या आकड्यावर आले ना, 1.9 पर्यंत आला असं नॅशनल फॅमिली आणि हेल्थ सर्व्हे सांगतो. पण त्या आकड्यावर ऑथेंटिक आकडेवारी सरकारनं सांगितलेले, पण असेलच असं नाही, कारण जनगणनेनुसार आपल्याला जास्त क्लिअर करणार. तर हे आकडे लक्षात ठेवायची काय गरज नाही, फक्त टार्गेट लक्षात ठेवा, फक्त बघून घ्या ट्रेंड कसा आहे त्याचा. पायाभूत सुविधामध्ये बघा, खर्चाचे GDP प्रमाण 9% पर्यंत वाढवायचे. सिंचन क्षमता 103 दशलक्ष हेक्टर करायचे. सर्व खेड्यांना वीज 2017 पर्यंत आणि गावांना रस्ते सुद्धा 2017 पर्यंत. ग्रीन टेल डेन्सिटी 70% आणि ग्रामीण लोकसंख्येना शुद्ध पेयजल 50% लोकसंख्येपर्यंत पोहोचवायचं, हे वैशिष्ट्य आहे. इथं बाजूला लिहून घ्या तुम्ही, पाणी आणि निर्मल ग्राम. तिथं खाली बॉक्स काढलाय ना सरांनी जांभळ्या कलरचा, त्याच्यावर लिहून घ्या. पाणी आणि निर्मल किती पर्यंत करायचंय? 50% पर्यंत पोहोचवायचंय. टेरी डेन्सिटी किती पर्यंत न्यायचे? 70% पर्यंत. बँकिंग 90% पर्यंत आणि वीज 100% पर्यंत. निर्मल ग्राम, निर्मल ग्राम, निर्मल ग्राम योजना होती, त्यामध्ये निर्मल गाव करायचं ठरवलेलं असायचं. फक्त साध्य लक्षात ठेवा, टार्गेट लक्षात ठेवा. साध्य काय कमी जास्त असतं ते बरेच वेळा. म्हणजे वेगवेगळ्या रिपोर्ट मध्ये वेगवेगळं साध्य दिलेलं आहे. म्हणजे ह्याच योजनेचं आहे ना, 10व्या योजनेचे जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये वेगळे आकडेवारी असते.
त्या ओरिजिनल योजनेत वेगळे असते, कदाचित 12 योजनेत जी आकडेवारी असेल त्याच्यामध्ये मागची आकडेवारी वेगळी असते, बऱ्याच वेळा ते तफावत असते. मात्र साध्य तर फिक्स असणार आहे. त्यामध्ये काय काय सुरू केलेलं आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट हा खूप महत्वाचा 2013चा. नंतर स्वच्छ भारत मिशन 2014ला सुरू केले, संसद आदर्श ग्राम सांगली 2014ला. हे डिटेलमध्ये बघितलेत आपण सगळ्या याच्या. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 15ला आणि ग्रामीण 16ला. शहरी आधी सुरू झाले, ग्रामीण नंतर सुरू झाले. दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती 2015ला. पहल योजना ही डीबीटी साठी, पहल साठी डीबीटी लिहायचे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. पहल योजना 2015. आपण सगळे लाभ आहेत ते डायरेक्ट मोबाईल थ्रू म्हणजे अकाउंटवर पाठवतोय. अमृत योजना 2015 कुणाच्या जागी आहे, JNN URM च्या ठिकाणी आहे. स्मार्ट सिटी मिशन 2015, रुर्बन 2016. त्याच वर्षी जाम पण सुरू केलं, जनधन आधार मोबाईल 2015-16 मध्ये. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2016ची. आता तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवतोय आपण. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा आधी निकष होते ना 8 कोटी पर्यंत, आता प्रत्येक गरीब महिलापर्यंत, गरीब व्यक्तीपर्यंत ते पोहोचवायचं आहे. नंतर वनाच्छित प्रदेशात वाढ करणं किती, 1 मिलियन हेक्टर पर्यंत. बघा इथं स्पेसिफिक सांगितलेलं आहे. वनाच्छित प्रदेशापर्यंत आलो ना तुम्ही, 1 मिलियन हेक्टर वाढ असं सांगितलेलं आहे. स्पेसिफिक टार्गेट सांगितलंय तिथं. आधी किती होतं, मागे किती आहे, 2011 मध्ये किती आहे, 5% वाढ करणे. 12 मध्ये काय स्पेसिफिक काय सांगितलंय, 1 मिलियन हेक्टर पर्यंत वाढ करणे. आणि 10 मध्ये काय सांगितलंय, 33% प्रदेश आच्छादित करणे. म्हणजे टार्गेटचे जे कंपॅरिझन आहे ते लक्षात ठेवा. जोड्या लावायला टार्गेट सुद्धा येऊ शकते. म्हणजे असं नाही की 10व्या योजनेचं टार्गेट कमी असेल आणि 11व्या जास्त असेल. ते टार्गेट आहे, टार्गेटला काय सीमा नाही, किती ठेवू शकतो मी. तर 10व्या मध्ये काय 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 टार्गेट्स आहेत ते जोशमध्ये त्यांनी जास्त पण ठेवले होते. 11व्या मध्ये 58 मिलियन रोजगार निर्मिती आहे, 11व्या मध्ये 50.3 आहे. असं काय नाहीये की परत वाढत वाढत जातील टार्गेट. मेन तर काय साक्षरतेचं कमी होत असतं, कारण साक्षर लोक होण्यासाठीची जी संख्या आहे ती कमी होणार आहे ना. 10 कोटी परत 8 कोटी, म्हणजे स्कोप कमी राहतो लोकांचा, त्यामुळे ती संख्या पण कमी होते. 500 बॅट 500 मेगावॅटल्या 25 सोलर पार्क स्थापन करण्याचं शिक्कामोर्तब केलं. हे लक्षात ठेवायची काय गरज नाही. 90% भारतीयापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे. आता तुम्ही पुढच्या एका पानावर लिहिलं होतं ना ते, निर्मल ग्राम वगैरे, तिथं बँकिंग आहे ना, इथं 90% आहेच. बँकिंग लिहिलं ना 90% लोकांपर्यंत. तिथं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की 100% लोकांपर्यंत बँकिंग पोहोचवणे वगैरे असं काय. ते आपण प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये ठरवले, बरोबर आहे का. नंतरची जी नचिकेत मोर समिती होती, गरीबापर्यंत प्रत्येकाला बँकेच्या सेवांच्या जाळ्यात आणणं, आधार कार्ड देतानाच बँक नंबर देणं, हे सगळं जनधन योजनेमध्ये 100%. पण 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती ठेवले आपण, बँकिंग सेक्टर किती लोकांपर्यंत पोहोचवायचे, 90%. तर हे लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये बाकी अजून काय नाही. आता थोडं त्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर तुम्ही एक हे दिसेल तुम्हाला, काय ग्राफ्स आहेत. त्याच्यामध्ये 1ली आणि 5वी ते 8वी यशस्वी आहेत. आता ते टार्गेट जे आहे ते लिहून घ्या. मी जसं लिहितोय तसं द्या. 1ली 4थीचे त्याच्यामध्ये काय कृषी सिंचन आहे, हे लय महत्वाचं आहे. याच्यावर एखादा प्रश्न येणारच आहे आणि पाठ करणं तसं अवघड आहे, त्यामुळे वेगळीकडे घेऊन लिहून घेतो. पहिल्या योजनेत काय आणि 4थ्या योजनेत काय सगळ्यात जास्त खर्च कशावर आहे, कृषी आणि सिंचन. त्यानंतर 2री आणि 3री, त्याच्यामध्ये वाहतूक आणि दळणवळण. 1ली आणि 4थी मध्ये कृषी आणि सिंचन. 2ऱ्या 3ऱ्या मध्ये काय, वाहतूक आणि दळणवळण. त्यानंतर 5व्या योजनेमध्ये सगळ्यात जास्त खर्च कशावर केलाय, उद्योग. त्यानंतर 6वी ते 9वी, 6वी 7वी 8वी 9वी, त्याच्यामध्ये ऊर्जेवर खर्च केलाय.
नंतर आपण सामाजिक सेवेकडे आपला भर वळवलाय. 10वी ते 12वी सामाजिक सेवा. या ग्राफचा आपण सार घेतलाय एका साईड. आता ह्यामध्ये काय हायलाइटेड पॉइंट आहे. सर्वात कमी वृद्धी दर कधी होता, सर्वात कमी ग्रोथ रेट कधी होता आणि सर्वाधिक कधी होता? 11व्या योजनेत होता सर्वाधिक. सर्वात कमी तिसऱ्या 2.8%. 11व्या योजनेत 7.9%. विसरलं तर काय आठवायचं की आपल्या सगळ्यात चांगली कंडिशन कधी होती? 8 ला होती. 2008 ते 7 ते 12 असणारी कोणती योजना? 11वी आहे ना. मग 11व्यातच असणार सगळ्यात सगळ्यात वाईट कंडिशन कधी होती आपली? तिसऱ्या योजनेत होती. त्यावेळी 2.8% होते. इथं फक्त साईडला एक वाक्य लिहून घ्या खाली. बोला. हा 7.9%. महाराष्ट्रात तिसऱ्या योजनेत सर्वाधिक कृषी सिंचनावर खर्च झाला. कृषीचं तर मी लिहून दिलं तुम्हाला. पहिल्या योजनेत सर्वाधिक 31% आणि सर्वात कमी 18% खर्च 11व्या योजनेत. ते झालंय आपलं. पहिल्या आणि 10व्यात अन्नधान्याचे लक्ष्य साध्य झाले आणि तिसऱ्यात अन्नधान्याचं उत्पादन घटलंय ते पण लिहून घेतलंय. 82 वरून 72 मिलियन टन झालं. ते लक्षात ठेवा. आता प्रतिमान पुढच्या पानावर दिले त्यांनी. पहिली योजना हेरॉल्ड डोमर, त्याला पुनरुत्थान योजना सुद्धा म्हटलं जातं. पुढच्या पानावर. त्यानंतर दुसरी योजना तिसरी योजनेमध्ये महानलोक आहे आणि त्यामध्ये जड उद्योगावर आपण जास्त भर दिला होता. त्यानंतर पुढे ॲलन मान आणि अशोक रुद्र आहे. ॲलन मान, अशोक रुद्र आणि इंदिरा गांधीचा काळ होता. इंदिरा गांधीच्या काळामध्ये आपण ॲलन मान आणि अशोक रुद्र हेच वापरलेलं आहे. म्हणजे 3 वेळा वापरला ॲलन मान आणि अशोक रुद्र मॉडेल. मधल्या काळात फक्त एकदा जनता सरकार आलं होतं त्यावेळेस आपण लकडवाला वापरलो होतो. त्यानंतर पुढे ज्यावेळेस राजीव गांधी आला होता त्यावेळेस ब्रह्मानंद आणि वकील, राजीव गांधी सोबत ब्रह्मानंद आणि वकील. आणि जी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी होती त्यावेळेस कोण होते? नरसिंहराव आणि मनमोहन सिंग. त्यामुळे राव मनमोहन, जॉन डब्ल्यू मिलर ही काय होती? एक्सपोर्ट ओरिएंटेड ग्रोथ मॉडेल. एक्सपोर्ट ओरिएंटेड ग्रोथ मॉडेल हे लक्षात ठेवा. 10व्या योजनेत महत्वाचं काय तर ऍग्रिकल्चरला काय सांगितलंय 10व्या योजनेनं? प्राईम मुव्हिंग फोर्स ऑफ इकॉनॉमी. बरोबर आहे का? हे सांगितलेलं आहे तर ते लक्षात ठेवा. आता यामध्ये बरेच तुमचे फॅक्ट्स जमा झाले असतील आणि थोडं आता बल्की वाटेल. पण आजचं तुमचं काम आहे, आज तुम्ही पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळं व्यवस्थित वाचायचं आणि त्याला कोरिलेट करायचं, कंपॅरिझन करायचं. आता मी तुम्हाला 10वी, 11वी, 12वी जे लक्ष साध्य आहे जे कंपॅरिझन दिलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं, वाचायचं आणि जे काही एक्स्ट्रा गोष्टी असतील ते मला तुम्ही विचारा. परत अजून काय असेल तर मी तुम्हाला त्या नोट्स थ्रू सांगेनच. जे इकॉनॉमिक्सचे करंट आहेत ते पण घेणार आहे. सहकारी टॉपिक आणि कृषी हे दोन्ही झाले की इकॉनॉमिक्स पूर्ण संपते.